जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल व तुम्हाला अलाइट मोशन ॲप यूज करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा. मी तिथे नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्या कोणत्याही व्हिडिओला आणि मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन. तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला बिटमॅप प्रोजेक्ट आणि शिकपे प्रोजेक्ट या दोन्हीची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमॅप प्रोजेक्ट आणि शिकपे प्रोजेक्ट आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि फोटो तुम्हाला 7.27च्या बिटपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे 3.0च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इथे या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे फोटो कट करायचा आहे. तर कट केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा फोटो आहे, हा आपल्याला म्युझिकच्या लेयरच्या वरती आणायचा आहे. तर आणल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने ती अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, तर अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे आणि ही PNG तुम्हाला 7.27च्या बिटपर्यंत ठेवायची आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. आल्यानंतर शेकीपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला शेकीपेट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. थ्री डॉटवरती जायचं आहे. कॉपी पेस्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तर हा पहिलावाला फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. शेकीपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 7.27च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इथे प्लेच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ अशा प्रकारे या म्युझिकच्या लेयरच्या वरती आणायचा आहे. तर आणल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला व्हिडिओ बनून झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इथे सेटिंगच्या पलीकडे एक ॲरोचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला जेवढी पण क्वालिटी पाहिजे असेल व्हिडिओची, तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे.
बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए। तू साला भोला दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा।